तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व संघ या तीन रत्नाला अभिवादन. परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक उपासिका यांच्या प्रती मंगल मैत्री व्यक्त करून क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या ग्रंथाचं पठण मला वाटतं आज शेवटची 2 पानं आहेत. तसं क्रांती आणि प्रतिक्रांती बाबासाहेबांच्या ह्या थिसिसमध्ये अजून 2 प्रकरणे, सुरुवातीचं एक प्रकरण याच्यामध्ये घेतलेलं नाही आणि एक शेवटचं नाही. कारण सुरुवातीच्या प्रकरणामध्ये बाबासाहेबाचं रायटिंग अँड स्पीचेस व्हॅल्यू नंबर 3 याच्यामध्ये ते येतं. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी पहिली देव या संकल्पनेवरती विवेचन केलेलं आहे की नेमकं देव काय भानगड आहे ते, आणि त्याच्यामध्ये त्या थिसिसमध्ये त्यांनी त्याच्यावरती केले. तर आपण उद्या परवा त्याच्यावरती बघू. आणि शेवटचा उपसंहार करताना त्यांनी स्त्रियाच्या नंतरचं प्रकरण आहे कन्क्लूज केलं आहे की भारताच्या स्थितीमध्ये की प्रतिक्रांतीची व्याख्या काय आहे, प्रतिक्रांती कशाला म्हणायचं आणि क्रांती कशाला म्हणायचं हे शेवटचं त्यांनी कन्क्लूज केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी बरेचसे सिद्धांत सांगितलेले हे आहेत. आपण हे 2-3 दिवसामध्ये ते पाहू. मी व्हॉल्यूममधून काढेल. आज मला वाटतं हे ग्रंथाचा आज जो आपण वाचतोय त्या ग्रंथाची 2 पानं आहेत ती पूर्ण होतील. उद्यापासून आपण थोडीशी उजळणी आणि देव नावाची संकल्पना आणि बाबासाहेबांनी याचं शेवटचं जे कन्क्लूज केलेलं आहे. कारण काही आपल्याला बाबासाहेबांचे सगळे ग्रंथ नुसते प्रश्न उपस्थित करत नाहीत, तर त्या प्रश्नाची उत्तरं पण बाबासाहेबांनी दिलेली आहे. बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ लिहिला तर नुसता बुद्ध सांगितला नाही, कसा आचरावा आणि नेमकं काय बुद्ध आहे हे बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तसंच क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये बाबासाहेबांनी निश्चित बुद्धाने क्रांती केली आणि शंकराचार्याने ह्या लोकांनी मिळून प्रतिक्रांती केली एवढंच सांगितलं नाही, तर शेवटचं कन्क्लुजन आहे की आपण त्याच्यावरची उत्तरं काय शोधली पाहिजेत. आणि ती उत्तरं शोधत असताना बाबासाहेब तर्क आणि एव्हिडन्स ह्या 2 गोष्टीवरती आपलं म्हणणं मांडतायत. प्रत्येक ग्रंथामध्ये त्यांचं तसंच आहे. त्यांची ग्रंथ संपदा जर आपण बघितली तर ते जसं त्रिपिटक आणि बौद्ध धर्माचं वाङ्मय हे एका जन्मात वाचता येत नाही, तसंच बाबासाहेबाचंही वाङ्मय आणि बाबासाहेबाची ग्रंथसंपदा स्पीचेस एवढे मोठे आहेत की ते एका जन्मामध्ये वाचणं कठीण आहे. आणि म्हणून बाबासाहेबावरती पिक्चर काढलेले लोक आहेत. सगळ्यात सुंदर पिक्चर काढला जब्बार पठालाने. थोडासा बाबासाहेबाच्या जवळ जाणार. बाबासाहेबावरती पिक्चर तर भरपूर काढले, परंतु जब्बार पठालाने काढलेला तो पिक्चर थोडासा बाबासाहेबाशी रिलेट करतो. त्याचं ओपनिंग बाहेर झालं होतं, इंडियाच्या बाहेर झालं होतं जे सुरुवात. तर तिथली जी समीक्षक मंडळी होती, पिक्चर हे असं माध्यम आहे की जवळजवळ 90% काल्पनिक विश्वातलं आहे. पिक्चर हे काल्पनिक विश्वातलं काढलं जातं. आणि जो जब्बार पठालाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा पिक्चर, मला वाटतं जर्मनीमध्येच त्याचं हे झालं होतं. तिथल्या परीक्षकांनी जेव्हा पाहिलं तर ती एक परीक्षक बाई होती आणि तिने त्या जब्बार पठालाला येऊन बोलली की केवढी मोठी कल्पकता आहे तुमच्यामध्ये की तुम्ही असा एक माणूस निर्माण केला कल्पनेने की त्यांनी हजारो वर्षाची आलेल्या गुलामगिरीचं पुस्तक जाळलं आणि नवीन पुस्तक निर्माण केलं. असं हे एका जन्मात न होणारं तुम्ही कल्पनेनं पात्र उभं केलं. त्या जब्बार पठालानं कान धरले, म्हणे बाई हा माणूस अस्तित्वात होता, मी कल्पनेनं काही निर्माण केलं नाही. सांगण्याचा उद्देश काय
की बाबासाहेबाचं कार्यच एवढं अफाट आहे की ज्याला बाबासाहेब माहिती नाही त्यांना ती एक कल्पना वाटते. आणि म्हणून माझ्यासारख्याला भीती वाटते की जसं बुद्धाला 10वा अवतार बनवलं तसं बाबासाहेबाला देव कधी बनवतील भरोसा नाही. आणि एकदा देव बनवलं की मग मात्र तुमच्या दुःखाला विरोध करायला कोणीही शिल्लक राहत नाही. कारण बाबासाहेबांनी स्वतःच सांगितलं होतं की देव ही संकल्पना माणसाला लढण्यापासून परावृत्त करते. कारण ती सगळी जबाबदारी स्वतःवर घेते ना. काय जे तुमच्या आयुष्यात होतं ते काय म्हणतो देव मी करतो. आणि मग त्याला कारण देतात की तुझं काय दुःख आलं, मागच्या जन्मातलं कर्मफळ आहे, मागच्या जन्मातलं अमुक आहे, मागच्या जन्मातलं तमुक आहे, तू पाप केलं. आणि म्हणून लढण्याची वृत्ती देव नावाचा माणूस आपल्या जवळून हिसकावून घेतो. आणि ज्यांनी आपल्याला ते सांगितलं त्यालाच जर देव बनवलं तर मग किती मोठी कठीण परिस्थिती होईल. आणि म्हणून बाबासाहेबावर आपण जे ग्रंथ वाचले त्यातले 2 प्रकरण एवढे इम्पॉर्टंट आहेत की आपण परत परत आठवले पाहिजे की प्रतिक्रांती आणि शूद्र आणि प्रतिक्रांती आणि स्त्रिया. कारण ह्या 2 प्रकरणामध्येच आपल्यावरती अत्याचार झाले ते होऊही शकतात हा त्याच्या पाठीमागचा संदेश आहे. म्हणून हे 2 प्रकरणं आपण नेहमी ध्यानात ठेवली पाहिजे. आणि स्त्रियांनी तर खूप याने ध्यानात ठेवून, आता मग स्त्रिया म्हणतील आता काय आम्ही हातात काठ्या घेऊन लढायला जावं का, तर नाही. कारण बाबासाहेबांनी कुठेच हातात काठी घ्यायला सांगितले नाही. एवढे सत्याग्रह केले, एवढी लढाई लढली, एवढे आंदोलन केले, पण बाबासाहेबाच्या कुठल्याही आंदोलनामध्ये हिंसकता जास्त दिसलेली नाही. उलटी त्या लोकांनी हिंसकता केली असेल तीही बाबासाहेबांनी त्याला प्रतिकार करायला नाही सांगितलं. कारण बाबासाहेब हे तुमच्या प्रज्ञेचे भोक्ते आहेत. आणि म्हणूनच बाबासाहेबाचे गुरुही तुम्ही भगवान बुद्ध बघितले, कबीर बघितले, महात्मा फुले बघितले, ह्या लोकांनी कधीही तुमच्या व्हायोलन्स म्हणजे तुमच्या प्रतिकाराला विध्वंसक स्वरूप कधीच दिलेलं नाही. महात्मा फुलेवरती अन्याय होतात, महात्मा फुलेलाही घोर अपमान केला जातो. मित्राच्या वरातीमधून त्यांना अक्षरशः धक्के देऊन बाजूला काढलं जातं. म्हणून महात्मा फुले त्याला मारायला जात नाहीत. महात्मा फुले मुळाशी जातात. आणि मुळाशी जातात हे कोणामुळे झालं, मला लात याने मारली पण याला प्रवृत्त कोणी केलंय, त्याच्या मुळाशी जातात महात्मा फुले. तेवढ्याच सोल्युशन आहे. बाबासाहेबही तसंच आहे. बाबासाहेबाचा प्रत्येक ग्रंथ आहे की आमच्यावरती दास्यत्व काय आहे, बाबासाहेबाच्या मुळाशी जातात. आणि मुळाशी गेल्यानंतर त्याला मनुस्मृती सापडते आणि तिला मात्र ते जाळतात. मनुस्मृतीचं आचरण करणाऱ्या कोण्या तरी माणसाला थापड मारायला सांगितली का बाबासाहेबांनी? नाही सांगितलं. म्हणून स्त्रियावरती तुमच्यावरती अन्याय करणारा जो माणूस आहे, तुमचा नवराही असेल, त्या नवऱ्याने अन्याय त्याच्या मनाने केला नाही तर त्याला करायला प्रवृत्त कोणी केलेलं आहे? त्या मनुस्मृतीने केलेलं आहे, त्या व्यवस्थेने केलेलं आहे. आणि म्हणून स्त्रिया सजग कशा करता आलं पाहिजे की परत त्या व्यवस्थेने तोंड वरती काढू नये. त्याच्याकरता ती घरात का होईना पण सजग असली पाहिजे. त्याच्याकरता प्रतिकारांती आणि स्त्रिया हे प्रकरण आहे. आणि म्हणून बाबासाहेब त्याचे दाखले देतात. बाबासाहेबांनी वेगवेगळे दाखले दिले त्याच्यात की काय काय केलं तर स्त्रीला पुरुषाप्रमाणे शूद्राप्रमाणे शिकायलाही नाही दिलं. मग आता काय कर्तव्य होईल स्त्रीचं? दुनियादारी सोडून द्या, समाज जाऊ द्या, सगळं जाऊ द्या, पण तिच्या घरामध्ये तिने निर्माण केलेली स्त्री किंवा तिनं जन्म दिलेल्या स्त्रीला तिच्या पाठीमागं आताच्या स्त्रीनं खंबीरपणानं उभं राहून मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये मी भेद करणार नाही, मुलालाही तेवढं शिकविल आणि मुलीलाही तेवढं शिकवीन, हा एवढा जरी बोध आपण त्याच्यातून घेतला तर बाबासाहेबाची क्रांती आणि प्रतिक्रांती तुम्हाला समजली. नाहीतर मग काय होतंय, नवऱ्याच्या सुरात सूर जर बायकोने मिळवला, जाऊ दे पोरीला 10वी शिकू, पोराला MBBS ला टाकण्याकरता पैसा वाचवून ठेवा, तर तुम्ही प्रतिक्रांतीच्या वाहक झाल्या. इथे तुम्हाला बंड करता आलं पाहिजे की नाही, मी मान्यता नाही देणार, त्या मुलीलाही तेवढाच अधिकार मला द्यावा लागेल. आणि त्याच्याकरता घरामध्ये संघर्ष करण्याची तयारी तुम्हाला ठेवावी लागेल. एक घर सुधारलं तर घराचा समाज बनतो ना, घराचा समाज बनतो, समाजाचा गाव बनतं, गावाचा तालुका, तालुक्याचा जिल्हा, जिल्ह्याचं राष्ट्र, अशा प्रमाणात देश बनतो. देशामध्ये परत जग बनतं. कारण ही क्रांती
भगवान बुद्धांनी जगामध्ये नेली. कारण जगाचे गुरु आहेत. विश्वगुरु आता दुसरे लोक खूप म्हणतात, विश्वगुरु अमुक आहे टमुक आहे, पण विश्वगुरूच्या व्याख्या जर बघितल्या तर भगवान बुद्धाशिवाय कुणीही विश्वगुरु सापडत नाही. विश्वगुरु भगवान बुद्धालाच शोभतं आणि भगवान बुद्धालाच ते टायटल लागू शकतं. आणि म्हणून आपल्या विश्वगुरूने आपल्याला जे दिले धडे, तर त्या धड्याचेही टप्पे आहेत ना. अशीच विकसित झाली का क्रांती आणि प्रतिक्रांतीचा टप्पा? सगळेजण म्हणतात की बुद्धाच्या नंतर बाबासाहेबांनी केली. नाही, मध्ये कबीरही आहेत, कबीर आहेत मध्ये. त्याच्यामध्ये जेव्हा खूप मोठा अत्याचार होतो तेव्हा त्याच काशीच्या तिथे उभे राहून तो कबीर बंड करतो आणि तिथल्या पंड्यावरती घनघोर भाषेमध्ये टीका करतो. तिथे क्रांती आहे. पण ती क्रांतीची प्रतिक्रांती याची बीज कोणाला सापडतात? ते महात्मा फुलेलाही सापडतात, शिवाजी महाराजालाही सापडतात, तुकाराम महाराजाला सापडतात, चोखामेळ्याला सापडतात, मीराबाईला सापडतात. परंतु हे सगळे तुमची लोक त्याला किडनॅप केल्या जातं. किडनॅपच केलंय ना सगळ्यांना. आजही तुम्हाला शिवाजी महाराज, आत्ता आपण शिवाजी महाराज स्वीकारायला लागलो, नाही तर एका याच्यात इकडनं बाबासाहेबांनी इकडनं शिवाजी महाराज उभे करायला. तुमच्यातच लढाया लावल्या जात होत्या. शिवाजी महाराज अक्षरशः त्यांचे इतिहास जर तुम्ही शोधले तर शिवाजी महाराजाचा जन्मच लेणीमध्ये आहे. शिवनेरी किल्ल्यात तुम्ही गेला ती लेणी आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजापासूनचे इतिहास, तुकाराम महाराजाचे इतिहास, तुकाराम महाराज काय म्हणतात? असाध्याशी साध्य कराया सायास, कारणे अभ्यास तुका म्हणे. असंच होतं का? जे असाध्य आहे ते साध्य करायचं असेल तर त्याला अभ्यास करावा लागतो. बिना अभ्यासाचं तुम्हाला काही साध्य होत नाही. कोणाचं वचन आहे हे? भगवान बुद्धाचं आहे ना. भगवान बुद्धापासून आलंय. आणि तुकाराम महाराजानंतर ते महात्मा फुले शोधतात. शिवाजी महाराज हे करतात, पण शिवाजी महाराजाला तुकाराम महाराज गुरु करण्यापेक्षा समर्थ रामदास करून देतात. ह्या क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या खुणा चालत आल्या, त्याला सापडायलाही बोधिसत्व किंवा प्रज्ञावान माणसं निर्माण व्हावी लागतात. प्रज्ञावान, खूप मोठे प्रज्ञावान बाबासाहेबासारखे आम्हाला नाही व्हायचं, होणारही नाहीत तुम्ही. परंतु बाबासाहेबांनी सांगितलेल्या आमच्या कुटुंबापुरती प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा ग्रंथ बाबासाहेबांनी PhD करता लिहायला घेतला. पण डोळ्यासमोर त्यांच्या त्या रुपयामुळं माझ्या जातीचं काय नुकसान होतंय हे डोळ्यापुढे होत. आणि म्हणून स्वैराचारी असणारी ही पैशाची साखळी बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये मार्ग सांगितला उद्ध्वस्त करायला. आणि रिझर्व्ह बँक नावाची एक संकल्पना निर्माण झाली की जिथे पैशाचा अपव्यय होत होता. पैसा काय आहे ते खालच्या समाजाला समजत नव्हतं. अर्थशास्त्र काय ते समजत नव्हतं. अर्थशास्त्र घरापासून सुरू होतं हे अमर्त्य सेनला कळलं. आणि तो अमर्त्य सेन नोबेल पारितोषिक मिळाल्यावर विनम्रपणे म्हणतो की माझे गुरु बाबासाहेब आंबेडकर आहे. आम्ही अजूनही बाबासाहेबाला स्वीकारलं नाही, पण त्या बंगाल्यांनी स्वीकारलं. त्याला बाबासाहेबाचं अर्थशास्त्र कळालं. खरं अर्थशास्त्राचे जनक बाबासाहेब म्हणतात स्त्री आहे. कारण घराचं बजेट पूर्वीपासून, बुद्धाच्या काळापासूनही घर चालवणं कोणाच्या हातात आहे? स्त्रीच्या हातात आहे. स्त्रीने जर मनात आणलं तर ती बऱ्याचशा गोष्टी करू शकते, मनात नाही आणलं तर ती विध्वंसही करू शकते. आणि म्हणून स्त्री पात्र हे एवढं इम्पॉर्टंट आहे. स्त्रीला बाबासाहेबांनी केंद्रबिंदू, स्त्रीला बाबासाहेबांनीच नाही तर बुद्धाने केंद्रस्थानी घेतलं. महात्मा फुले तर एवढे बंडखोर होते की सावित्रीबाईला मूल नाही झालं तर बाप आणि भाऊ मागे लागले त्यांच्या, दुसरी बायको कर, दुसरी बायको कर. आणि त्यावेळेस केली असती तरी त्यांना कोणी नाही म्हटलं नसतं, कारण आजूबाजूला तोच समाज होता. तो म्हणून सांगत होता 8 वर्ष बाईला मूल नाही झालं की नवऱ्याला ऑटोमॅटिक परमिशन होती. सावित्रीबाईच्या सासरा, सासू, दीर, भाई सगळे महात्मा फुलेच्या मागे लागले होते. पण महात्मा फुलेला कळलं होतं. महात्मा फुले खूप प्रश्न विचारतात की जर आपण तिचं चेकिंग केलं आणि माझ्यात दोष सापडला तर मग सावित्रीला दुसरा नवरा करून आपल्या घरात ठेवसाल का? केवढं मोठं क्रांतिकारी वाक्य होतं. केवढ्या खंबीरपणाने ते बायकोच्या पाठीमागे उभे होते. का उभे होते? तर ते बोधिसत्व होते, चालत आलं होतं. त्यांनाही ज्ञान होतं बुद्धाचं, परंतु कळत नव्हतं. आजही आपल्याला मार्ग आहेत
पण नेमके कुठे जायचे ते सापडत नव्हते, ते बाबासाहेबांनी आम्हाला सापडून दिले. आणि म्हणून स्त्री एवढ्या केंद्रस्थानी आहे की अर्थशास्त्राची जनक स्त्री आहे. याला उदाहरण देताना बऱ्याचशा गोष्टी, आता तुम्ही विचार करा, अंबानीच्या बायकोचे नाव तुम्हाला पाठ आहे का नाही? नीता अंबानी. का पाठ आहे? तर त्या नीता अंबानीने त्याला मोकळं सोडलेलं आहे धंदा करण्याकरता, की तो मोकळेपणाने धंदा कर. बाबासाहेब हे रमाबाईचे उपकार का मानतात? रमाई गेल्यानंतर बाबासाहेब 4 दिवस घराच्या बाहेर नाही निघलेले. 4 दिवस ते आठवत होते की जर मला माझ्या रामूने इथे अडवलं असतं तर मी हा झालो असतो का, इथे अडवलं असतं तर मी हा झालो असतो का, इथे अडवलं असतं तर मी हा झालो असतो का. आज पुरुषांनी तेच करायला पाहिजे. कारण आमच्या यशाच्या पाठीमागे, आता बरेचसे लोक विनोदाने काही म्हणतात यशाच्या पाठीमागे स्त्री असतात, तर ते योगी आदित्यनाथच्या पाठीमागे कोण आहे म्हणतात, नरेंद्र मोदीच्या पाठीमागे कोण आहे, अपवाद असतात. ते तुम्ही म्हणत असाल तर सक्सेस नाही आहेत, कारण दोघांनाही अर्थशास्त्र माहिती नाही. आणि म्हणून आजच्या आपल्या भारताची ही परिस्थिती आहे. त्या दोघांनी जर बायका केल्या असत्या तर बजेट चांगलं मांडलं असतं. म्हणून स्त्री ही अर्थशास्त्राची उद्गाती आहे, हे कळायला पाहिजे. कारण नवऱ्याने कमावलेल्या धनावरती कसं मॅनेज करायचं हे स्त्रीला कळतं, आणि चांगली स्त्री हे चांगल्या पद्धतीने मॅनेज करतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी प्रतिक्रांतीमध्ये स्त्रीचा तोच वाटा हिसकावून घेतला ब्राह्मणाने. म्हणून तिची निर्णय प्रक्रियाच दाबून टाकली, आणि एवढी दाबल्या गेली की तिच्या बाजूला ज्याच्या बरोबर शपथ घेतली तो नवराही तिला निर्णय प्रक्रियेत घ्यायला तयार नाही ठेवला. आणि म्हणून भारताचे हे हाल आहे. भारत दरिद्री होणार कारण म्हणतात ना, तुम्ही म्हणत असाल की नाही, भारत ही सोन्याची चिडिया होती. सोन्याची चिडिया नव्हती, सोन्याचा हत्ती होता. चिडिया खूप लहान होती. भारत हा काय होता? सोन्याचा हत्ती होता. सम्राट अशोकाच्या काळामध्ये 32% GDP होती, जी आज अमेरिकेची आहे. तेवढंच नाही, ते अशोकाचा काळ तर सोडा, मोगलाच्या काळामध्ये, कारण मोगलाच्या काळामध्ये मनुस्मृती तो मानत नव्हता राजा, पण जेव्हा मनुस्मृती मानायला सुरुवात गेली, आज किती टक्के GDP आहे माहिती तुम्हाला? 6%. आणि जगातला 292 देशामध्ये आपला खालून 103-4 नंबर लागतो. की जो देश 500 वर्षापूर्वी जगातला विश्वगुरु, म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने विश्वगुरु होता, फायनान्शियल दृष्टीने विश्वगुरु होता. का होता? तर ते अर्थशास्त्र बाईच्या हातामध्ये होतं. आणि त्याच बाईला डिसअपॉइंट करून त्या मनूने सगळी सत्ता पुरुषाच्याच हातात दिली, पण त्याही कुठल्या पुरुषाच्या? बामणाच्या हातामध्ये. आणि बामणाने सगळं अर्थशास्त्र देवळामध्ये एकवटलं. ही सगळी भूमिका आम्ही त्याच्यामध्ये प्रगल्भ असलो पाहिजे. आज काय चालू आहे? अक्षरशः इंडियामध्ये खूप रणकंदन चालू आहे, आपल्याला ते माहीतच नाही, घुसळं नाही, अजून आपल्या दारापर्यंत आली नाही. साधा प्रश्न आहे, ओट चोरीपर्यंतचा प्रश्न येतोय ना, आणि सगळे शांत आहेत. कुठेतरी तुम्हाला ठिणगी पडताना दिसते का? तुमच्या पुढे तुमच्या मुलाचा अपराध आणून उभा केलाय, आणि तरी तुम्ही मुलाला गोंजारतायत. अक्षरशः तिथे त्या मुलाला सजा देण्याची गरज आहे. आणि म्हणून घरात सजा देण्याचं काम कोण करत होतं? तर आई करत होती. त्याही वेळेस आणि आजही तुमच्या घरामध्ये जो व्यवस्थितपणानं डोकून बघा, भिक्षू आम्ही झालो समजा, पण भिक्षूलाही भगवान बुद्धाने कोणाकरता फिरायला सांगितलंय? समाजाकरता फिरायला सांगितले ना. कारण 2 उद्देश सांगितले होते भगवान बुद्धाने, आणि त्या एका उद्देशापेक्षा दुसऱ्या उद्देशाला जास्त महत्व दिलं. कारण निर्वाण तुम्हाला ह्या जन्मात मिळणार नाही, कारण तुम्हाला त्या 10 पारमिता कंप्लीट करायच्यात, आणि त्या 10 पारमिता कंप्लीट करायला 1 जन्म पुरा नाहीये. आणि मग तो 1 जन्मच जर तुम्हाला पुरा नाहीये, तर त्या एका जन्मामध्ये तुम्हाला पारमिता जर कंप्लीट करायच्या असतील तर डोंगरात बसून होणार नाहीत. आणि म्हणून बुद्धाने भिक्षूला सांगितलं की तू बहुजनाच्या हितासुखाकरता, बहुजनाच्या विकासाकरता लोकांमध्ये गेला पाहिजे.
तेच काम भिक्षुनी करायला पाहिजे. भिक्षूचं काम ते आहे. आणि मग पहिला प्रश्न काय असेल तर आजही तुम्ही डोळसपणाने आम्ही विचार करायला सुरुवात नाही, आम्ही करतो डोळसपणाने. कुठल्याही मी साध्या कार्यक्रमाला जातो, कुठलाही बर्थडे जरी असेल तर मातलं प्रमाण 3-2 असतं. जर 3% स्त्रिया असतील तर पुरुष 2% असतात. कुठल्या वंदनेमध्येही गेलात, कुठल्या विहारामध्ये गेलात, आता तुम्ही समोर बसलेल्याचंही प्रमाण बघा, रोजचं प्रमाण बघा. कारण काय, ती चिकित्सक आहे, ती शोषिक आहे, तिला हे करायचंय. पुरुषामध्ये असणारा गुण 1 नंबरचा, फक्त तो एकच बघतो की मला कमवायचंय. तिला सगळ्या गोष्टीत बघायचं. मग तिला कधी वेडी म्हणा तुम्ही, तिला काय म्हणता येईल की देवभोळी म्हणता येईल, करते ना. मुलाला जर ताप आला तर बाप डॉक्टर बघतो, ती थंड्या पाण्याची प्लेट शोधते, डॉक्टरकडे जायला वेळ होईल त्याच्या कपाळावरती. ही स्त्री आपल्याला समजली पाहिजे. मनोला ती समजली नाही. जेव्हा प्रत्येक घराला, आता माझं हे प्रवचनही कोणा करताय, मी मागे तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं असेल, मी विहारात यायला नाही आग्रह करत, परंतु तुमचे घर विहार झाले पाहिजे. काही गोष्टी आता होतात अनाडीपणाने का होईना, हसाल तुम्ही, पण काही माझ्याकडे स्त्रिया येतात, भंतेजी मी वर्षावासाचा उपास धरलाय. आता आमचे जास्त बुद्धिजीवी हसतात, कारण वर्षावासाचा उपास नसतो. तर काय असतं, वर्षावासाचा उपवासच असतं. पण हसू नका तिला, कारण ती एका पायरीवर तरी चढली. आमचा माणूस वर्षावासात जास्त दारू पितो आणि पावसाळ्यात थंडी वाजते म्हणतात, बायकोला भजी बनवायला सांगतो आणि क्वार्टर आणायला सांगतो, ती उपवास धरते. हा फरक आम्हाला स्त्रीचा कळला पाहिजे, कारण स्त्री काय देऊ शकते. आणि हाच भेद, हाच शोषिकपणा, हाच तिच्यातला चांगुलपणा आमच्या महापुरुषांनी हेरला होता. आणि म्हणून शिवाजी महाराज गुरुचा दर्जा कोणाला देतात, जिजाऊला देतात. कुठल्याही लोकांना नाही दिला. शिवाजी महाराजांनी आपल्या गुरुचा दर्जा कोणाला दिलेला आहे, जिजाऊ महासाहेबांना. संत तुकाराम जोगी म्हणून डोंगरात नाही गेले, बायको सोबत ठेवलेली आहे त्यांनी. महात्मा फुले सावित्रीबाईला कधीही विसरत नाही, आणि म्हणून ते महापुरुष आहेत. रमाई करता बाबासाहेब 4 दिवस कोंडून घेतात. रमाईला समजावून सांगतात की रमाई, पंढरीला नाही जायचं, तो विठ्ठल बुद्धच आहे याची मला पूर्ण खात्री आहे, मी ते सिद्धही करू शकतो, परंतु त्या विठ्ठलाला जाण्याकरता तर तुझा विठ्ठल तुलाच आत येऊ देत नाही, आपण दुसरी पंढरी निर्माण करू. आणि त्या रमाई बाबासाहेबाला न तक्रार करता साथ देतात. जेव्हा महात्मा गांधी, श्री सांगतोय मी समजावून तुम्हाला, जेव्हा महात्मा गांधी उपोषणाला बसतात आणि पीकवर असतात, त्यावेळेस बाबासाहेबाला धमक्या येतात की बाबासाहेब तुम्हाला आम्ही जीवे मारू. आणि त्यावेळेची तळमळ रमाईची धनंजय कीराच्या पुस्तकामध्ये तुम्ही वाचा. तिची तळमळ एवढी असते की ती एक वेळेस बाबाला हट्ट करते, नाही, ती आपली एक लुगडं चोळी बांधते आणि आता मी तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला तुमच्या सोबत राहील, हा हट्ट ती धरते. का धरते, कारण तिला माहिती आहे जर बाबासाहेब गेले तर हा सगळा समाज झोपेल, यांना सांभाळलं पाहिजे. 10 हात तर नव्हते रमाईला, पण ती काळजी होती, मी सोबत राहील. ते समजावून सांगतात तिला, नाही रमा, मला कोणी काही करणार नाही, माझा समाज माझ्याकरता बॉडीगार्ड आहे. आणि त्या धनंजय कीर त्याच्यामध्ये लिहितात की रमाई 2-2 दिवस जेवत नाही. हा प्रसंग आम्हाला कधी आठवणार आहे की नाही, त्यांचा त्याग आम्हाला आठवणार आहे की नाही. त्या रमाईचं स्त्रीपण, दुसऱ्या जर त्या स्त्री सारख्या असत्या तर काय करू शकल्या नसत्या. बाकी गोष्टीत जाऊ द्या, बाबासाहेब बॅरिस्टर होऊन आल्यावर म्हटल्या असत्या ना, ओ बाबासाहेब आता तरी तुमच्या पाया पडते, मला मंगळसूत्र सोन्याचं बनवा की, अधिकार चालला बी असता ना. अरे ती माऊली आहे, एका हॉस्टेलमध्ये बाबासाहेब त्यांना नेऊन ठेवतात, काया पालट होईन आजारी आहे म्हणून, आणि तिथल्या मुलांना जेवायला भेटत नाही म्हणून हातातल्या बांगड्या काढून देत आहेत. होईल का एवढं आपल्याच्याने. आता स्त्री समजावताना बाबासाहेबाला तिथून प्रेरणा मिळते.
घरापासून कुठलाही महापुरुष पहिला घरात होम निर्माण होतो आणि जेव्हा समाजात वाढतो तेव्हा समाज त्यांना होतो. आणि म्हणून त्याही वेळेस आजही मी खूप अभिमानाने सांगतो की तुमच्या राजकीय लेवलवर असेल, आर्थिक लेवलवर असेल, सामाजिक लेवलवर असेल, आजही तुमच्या चळवळीत स्त्रीच पुढे आहे. सगळ्या चळवळीला आज ती खांदा देऊन उभी आहे. तिला नाव ठेवतात तरीही विहारात जाणाऱ्या स्त्रीला बाकी न जाणारे नावं ठेवतात, तिला कामधंदा नाही म्हणतात, तरी ती त्याच्याकडे दुर्लक्ष करते. आमचा लीडर माणूस बायकोला घरात ठेवतो, स्वतः मात्र पूर्ण तिला येऊ देत नाही. हे वस्तुस्थिती आहे. अक्षरशः ती घरामध्ये ह्या लीडरचं लीडर पण मोठं व्हावं म्हणून 24 तास येणाऱ्या पाहुण्याला चहा करून देत असते. तुमचं लीडर पण ती सांभाळत असते. तुमच्या लीडरपणाला उघडं पाडायला तिला 2 दिवस नाही लागणार. तुमच्याकडे येणाऱ्या लोकांना जर तिने चांगल्या तिच्या महारणीच्या भाषेत 3-4 वेळेस शिव्या दिला तर तुमचं लीडर पण लगेच उघडं पडेल. पण ती नाही करत ते, आणि आम्ही नाही समजून घेत त्याला. ह्या गोष्टी प्रतिक्रांतीमध्ये, कारण ह्याच गोष्टी करता तुमचं लीडर पण जागं करणं, तुम्हाला आर्थिक सक्षम बनवणं. तुम्ही विचारून करा, नोकऱ्यावाले लोक ज्यांच्या बायका घरी आहेत, ज्या वाईफ हाऊस आहेत, तुमच्या लक्षात नसेल पण तुम्ही ड्युटीवर जाऊन व्यवस्थित ती नोकरी करावी म्हणून बायको तुम्हाला तयार करत असते. कारण जाताना जर तिने 2-4 शिव्या हसाडल्या आणि तुम्ही लेक्चरर असले, त्या पोराला काहीच नाही शिकू शकणार तुम्ही. सरडोकं घरी राहील. आणि तिने मनात आणलं तर ते करू शकते, तर ती नाही करत. आजही तिच्या डोक्यामध्ये सगळ्या गोष्टी फिट असतात की माझं घर, माझा प्रपंच, माझी मुलं, माझा नवरा. आणि म्हणून स्त्री ही केंद्रस्थानी असणाऱ्या त्या मनूला माहिती झाली आणि त्याला माहिती होतं की मी अस्पृश्यावरती, शूद्रावरती हे कायदे लादतो, तर ह्या स्त्रीवर नाही लादले तर मात्र ती त्याला तयार करेल, बंड करायला तयार करेल. आणि म्हणून त्या स्त्रीला त्या सगळ्यांच्या खालच्या लेवलवर नेऊन ठेवलं आणि तिच्यावर अन्याय करायला त्या अन्यायीला शिकवलं. म्हणून सांगितलं ना की तुमच्या क्रांतीच्या वाहक स्त्रिया होत्या, परंतु शूद्राला प्रतिक्रांतीचे वाहक बनवून तिलाही वाहक बनवण्यास मदत करण्यात आली. आणि मग खूप मोठा विषय आहे. स्त्री हा साधा विषय नाही. आणि म्हणून बाबासाहेबाला इथे हे प्रकरण घ्यायची खरंच काही गरज लागली असती का? नसतंही घेतलं तरी थिसिस कंप्लीट झाला असता. पण बाबासाहेब सगळ्या सामाजिक लेवलचा अभ्यास करून आपली मतं मांडतायत. बाबासाहेबाच्या अगोदरही स्त्री चळवळीचे काम का, पंडिता रमाबाईचं नाव ऐकलंय का तुम्ही? पंडिता रमाबाई त्यावेळेची ती बामणी नाही आणि ती स्त्रियाकरता काम करत होती. तिला वाळीत टाकलं आणि त्यावेळेच्या पंडिता रमाबाईला ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागला. त्यांनी स्त्रीला असं सोडलं नाही. खूप बाबासाहेबाच्या अगोदर रामजी विठ्ठल शिंदे, महात्मा गांधी हे अस्पृश्याकरता काम करत होते. रमाबाईने, पंडिता रमाबाईने काम केलं, परंतु तिच्या डोळ्यापुढे महारीन मांगीन नव्हती. शिक्षणाची ओढ होती ना, आणि म्हणून तिचं कामही उच्चवर्णीयामध्ये झालं. आजही आमची बघा समीक्षा कशी असते. आमची समीक्षा, जर तो शिकला सवरलेला असेल तर शिकल्या सवरलेल्या पुरती समीक्षा होते. समीक्षा खाली उतरायला पाहिजे. ती बाबासाहेबाची होती, ती महात्मा फुलेची होती. महात्मा फुले माळी समाजाचे होते. माळी समाज त्यावेळेसही सदन होता. माळी समाज त्यावेळेसही शेतीबाडी होती, त्यावेळेसही सदन होता तो. महात्मा फुलेला नुसत्या एका वरातीतला चटका लागला होता म्हणून ते पेटून उठले. बाकी अस्पृश्यता नव्हती. जसं तुम्हाला स्पर्श करण्याचा हे नव्हतं तसं माळी समाजाला नव्हता. ह्या क्रांती प्रतिक्रांती का झाल्या होत्या? तर वरच्या लेवलला ब्राह्मण होता आणि खालच्या लेवलला तुम्ही होते. मधातले जी आहेत ना, यांना कधी इकडं डुलत तिकडं डुलत ठेवलं होतं, म्हणून सक्सेस नाही होऊ शकले. बाबासाहेबांनी जातीला आरक्षण दिलं पण नेमक्या जात नावाला नाही दिलं. काय केलं होतं बाबासाहेबांनी? SC म्हटलं.
महार म्हटलं का SC म्हटलं, आणि त्या SCच्या अजूनही लक्षात येत नाही. महार थोडाफार सुधारला होता, पण त्यालाही अजून माहिती नाही की बाबासाहेबांनी ग्रुपिंग का केली असेल. आता भूषण गवईला म्हणायला वेळ, बाबासाहेबांना नव्हतं कळलं का की याच्यात मी बायफर्केशन करून ठेवा. महार महार मोठा आहे, मांग छोटा आहे, चंबार लहान आहे, बाबासाहेबाला माहित नव्हतं का? पण बाबासाहेबाला माहिती होतं की हा खालच्या पातळीतला आणि वरच्या पातळीतल्या यांच्या मध्ये ज्यांना बसवलंय याला घुसळण्याकरता ही जात व्यवस्था कायम येईल, आणि दलित पॅन्थर पर्यंत ती आली. ओबीसीचा आरक्षण मागण्यापर्यंत बाबासाहेबाचा हेतू त्यांना कळाला होता. पण आता म्हणून प्रतिक्रांती ही एवढ्या खालच्या लेवलला काम करते की तुम्हाला कळतच नाही तुमच्या घरात कधी येऊन बसली ती. तिला फटही थोडीशी फट कायम असते. उदाहरण सांगतो तुम्हाला. कधी कधी तुमचा शिकायला गेलेला पोरगा खूप होतो, घरामध्ये जेव्हा चर्चा चालल्या तर हळूच म्हणतो, जाऊ द्या ना बाबा, काय पडलंय, आता कुठे जातीवाद राहिलाय. प्रतिक्रांतीने हळूच तुमच्या घरात प्रवेश केलेला असतो आणि तुम्हाला तिथे त्याला समजावता येत नाही. का समजावता येत नाही? तर आम्ही बाबासाहेब वाचला नाही. म्हणून आजही सुखदेव थोरात झाले, नरेंद्र जाधव झाले, त्यांची मुलं आहेत का कुठे प्रचारात? दिसतात का तुला? आठवल्याचा दत्तक घेतलेला का होईना, पण पोरगा पोस्टरवर येतो. बाळासाहेबाचा सुजात आंबेडकर तुम्हाला दिसतो. ह्या प्रतिक्रांतीच्या खुणा आहेत, ओळखता आल्या पाहिजे, कारण त्या घरात नाही प्रवेश करता येणार. राजगृहामध्ये प्रतिक्रांतीला लवकर प्रवेश नाही करता येणार. तिथे संस्कृतीच वेगळी आहे, आम्ही ती संस्कृती जोपासली नाही. आरोप करताना काही गोष्टी आता याच्यावरती बोलता येत नाही, बोलायला हरकत नाही, परंतु आपलीच लोक आपल्या विरोधात जाऊन तुम्हाला काय कुठल्या लेवलला नेऊन ठेवतील सांगता येत नाही. म्हणून निर्भीडपणाने काही गोष्टीच्या चिकित्सा करता येत नाही. स्त्रीची चिकित्सा करताना आजही आपल्या समाजामध्ये स्त्रीची चिकित्सा करताना, स्त्रीला सांगताना संपन्नता, परत सांगतो तुम्हाला की प्रतिक्रांतीचं अजून एक मोहळ आहे की थोडीशी संपन्नता तुम्हाला प्रतिक्रांतीकडे घेऊन जाते. कारण संपन्नता स्वीकारण्याकरताही तुम्हाला प्रज्ञा निर्माण व्हावा लागते. आपल्यामध्ये ब्राह्मण लोक विनोदाने म्हणतात की नाही की आपल्यात बी ब्राह्मण निर्माण झाले. आमच्यात गट निर्माण होतो, ब्राह्मण निर्माण होतो, स्त्रियामध्ये होतात. कधी वाईट वाटेल तुम्हाला, मला फरक नाही पडत, परंतु आम्ही सुख वस्तू झालो की खालच्या दुःख वस्तूकडे द्यायला लक्ष नाही, म्हणजे आम्ही प्रतिक्रांतीच्या वाहक झालेलो असतो. बाबासाहेबाचा विचार थोडासा काशीराम. मला एकदा फोन आला, बाबा तुम्ही काशीरामचं जास्त नाव घेता, तुम्ही BSPचा प्रचार करता. त्याच्यात कोणता BSPचा प्रचार करतो मला काय, कारण त्या माणसाने खरं बुद्धाचं जीवन जगलेलं आहे. आमच्या भिक्षूपेक्षा काय सांगितलं भिक्षूला की घर सोडायला. त्याने आईला पत्र लिहिलं आणि त्या दिवसपासून तो माणूस घरीच गेला नाही. आमचे भिक्षू तरी 7 दिवसाचं परमिशन आहे, आणि अर्धे भिक्षू जर काढले तर अर्धे भिक्षू घरी पैसे पुरवतात. येऊ दे, देऊ दे शिवा, मला काय करायचं ते. अर्धे भिक्षू अजूनही ते करत. त्या काशीरामने नाही केलं. तुम्हाला विषयांतर होईल थोडं, परंतु तरी सांगतो की जेव्हा काशीरामचं निधन झालं आणि तेव्हा आम्हाला कळलं की काशीरामच्या नावावर अकाउंटच नव्हतं, पक्षाचंच अकाउंट काशीरामचं अकाउंट, आणि एवढे पैसे होते त्याच्यावर की 32 स्टेट असणाऱ्या 32 स्टेटच्या प्रत्येक जिल्हा अध्यक्षाला त्यावेळेची क्वालिस नावाची गाडी, सगळ्यात फेमस गाडी होती क्वालिस, त्या सगळ्या जिल्हा अध्यक्षांना घेऊन देण्यात आली. एवढे पैसे होते त्याच्या. बुद्धाच्या याच्यामध्ये भिक्षूचं अकाउंट असेल आहे. आता एवढे पैसे सापडतील का भिक्षूच्या अकाउंट मध्ये मेल्यावर? मरणाऱ्या भिक्षूचा रेकॉर्ड काढा, 2-4 लाख तरी सापडायला पाहिजे की नाही मेल्यावर? नाही सापडत. काशीरामच्या याच्यात त्यावेळेच्या 32 कॉलेज गाड्या घेतल्या होत्या 32 स्टेटच्या अध्यक्षांनी. त्या माणसाने 2 ड्रेस शिवाय कधीच काही वापरलं नाही. भिक्षूला 3 चिवराची परमिशन आहे, त्याने 2च ड्रेस वापरले. आणि मग मी तो कुठला, तुम्हाला माणसंच ओळखता आली नाही.
त्या माणसाला महाराष्ट्रात काम करणारा त्याला पंजाबचा भैया म्हणून आम्ही हाकलून दिले इथं, आणि त्यांनी करून दाखवलं युपी मध्ये. बाबासाहेबांची एक का क्रांती व्हायना त्यांनी सक्सेस करून दाखवली. त्याचाही धडा घेत नाहीत आम्ही. बीएसपी जाऊ दे ना, मरू दे ना, खड्ड्यात जाऊ दे. अरे पण त्याने जे केले ते सूत्र तर उचला, ते नाही उचलत. त्यावेळेस तुमच्या अजून माहिती करता सांगतो की त्यावेळेस त्यांनी एक आट घातली होती की जर बीएसपीच्या कॅडर, थिंक टँक म्हणता की नाही तुम्ही, थिंक टँक मध्ये जर काम करायचं असेल तर लग्न करता येणार नाही. असे भारतामध्ये 332 लोक होते. त्यातलेच आपल्या इथे गरुड नावाचा एक अध्यक्ष होता. मायावती आल्यानंतर तिने त्यालाही काढून दिलं. ह्या प्रतिक्रांतीच्या खुणा समजलेल्या, आणि म्हणून त्या माणसाने सुरुवात बामसेफ पासून केली होती, DS4 पासून केली, आणि नंतर राजकीय पार्टी काढली. ह्याच गोष्टी आम्हाला कळल्या पाहिजे. कारण शेवटचा स्टॉप काय आहे? समानता आहे ना. समानता आणायची ना तुम्हाला. शेवटचा स्टॉप का? बुद्धाने काय सांगितलंय की बहुजनाच्या हितासुखाकरता तुम्हाला जी ही अशी उभी आहे, बाबासाहेब म्हणतात उभी इमारत आहे, तिच्या जिना नाही, त्याची चाळ बनवायची ना आम्हाला. अशी बनवायची की नाही? ह्या घरातून त्या घरात जाता आलं पाहिजे, ती बनवायची आम्हाला. आणि ती बनवण्याकरता आम्हाला आमच्यापासून सुरुवात करावं लागेल. आमचे घरही आम्ही अशीच बनवलेली आहे, तिथून सुरुवात करावं लागेल. आणि म्हणून प्रतिक्रांतीपासून जर आज काय धडा घ्यायचा, स्त्रियाच्या प्रकरणामधून काय घ्यायचं असेल तर बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं, किमान माझ्या घरामध्ये मी प्रतिक्रांतीला शिरकाव होऊ देणार नाही, माझ्या घरापासून मी सुरुवात करेल. हा बाबासाहेबाचा नियम आहे, बाबासाहेबाचा संदेश आहे. आणि म्हणून बाबासाहेब कौटल्याचं उदाहरण देतात, मनूचं उदाहरण देतात, वेगवेगळ्या गोष्टीचं उदाहरण देतात, आणि स्त्रियावरती कशी बंधनं आणली इथपासून तर तिथपर्यंत. आज बघितलं तर पती निधनानंतरही बाबासाहेब निर्वाणीचा इशारा देतात की पती निधनानंतरही तिला स्वातंत्र्य सोडलं नाही. आता पती निधनानंतर तुमच्या पेन्शनवरती पहिला अधिकार कोणाचा आहे? बायकोचा आहे ना. तुम्ही मनात असो चाहे नसो, कोणी करून ठेवलंय? पहिला राईटचा आहे. पहिला राईट पत्नीचा आणि दुसरा मुलांचा. कुठून आलंय? बाबासाहेबांनी अभ्यास जर नसता केला तर बाबासाहेब म्हटले असते ना मोठा मुलगा. करायला काही जास्त हे होतं का? घटनेमध्ये लिहायचंच होतं ना. पण बाबासाहेबांनी काय केलं की पतीच्या नंतरचा पहिला वारसा कोणाला दिला? स्त्रीला दिला. कारण का? बाबासाहेबांच्या डोळ्यापुढे होतं की माझ्या समाजामध्ये इस्टेट नावाचा प्रकार नाही. जर तो मती तारुण्यात मेला, आजही कितीतरी लोकांची उदाहरणं असतील की तारुण्यामध्ये जर पती वारला तर त्याच्या रिटायरमेंटच्या एज पर्यंत फुल पेन्शन भेटते, आणि ती स्त्री पूर्ण घर चालवते, सांभाळते. तोच जर अधिकार नसता तर स्त्री उद्ध्वस्त झाली असती, घर चालवू शकली नसती. आज कितीतरी उदाहरणं आहेत. पती गेल्यानंतर सुंदररित्या घर चालवणं, सुंदररित्या मुलांना आपल्या पायावरती उभं करणं. कशाच्या आधारावर? त्या पतीच्या संपत्तीमध्ये तिला मिळालेला वारसा आहे. तो जर नसता तर पहिलं काय होत होतं? जर बाया नाही गेल्या, माझे वडील एक उदाहरण सांगतात, फार गमतीशीर आहे, तुम्हाला मजा वाटेल. आमच्या घराण्यामध्ये माझे बाबा सांगतात की 3 नंबर होते, जमिनीचे 3 नंबर. म्हणजे त्यावेळेस 20 एकराचा एक नंबर असायचा. म्हणजे त्यांच्या फॅमिलीत, त्यांनाही कळत नाही, ते त्यांच्या पंजाची गोष्ट सांगतात की 3 नंबर शेती, 3 नंबर होते. तर ते सांगतात की त्यांचे 3 आजे. मोठ्या आज्याला मुलबाळ झालं नाही, दोघांना मुलं बाळ झाले. आणि तो मोठा आजा त्यांचा वारल्यानंतर मग ती म्हातारी राहिली, ती खडूस होती म्हणे. ती म्हणे मी माझ्या नवऱ्याच्या याच्यात जगेल. एकत्र कुटुंब पद्धती होती. पुढे असं झालं की त्या म्हातारीने माझ्या वडिलाच्या बापाला दत्तक घेतलं, म्हणजे आमच्या आजोबाला. तोपर्यंत दत्तक विधान नव्हतं, देश स्वतंत्रच नव्हता झाला. जो 2 नंबरचा चुलता, त्यांचा चुलता आजा होता,
त्याला ते काही आवडलं नाही. तो म्हणे जगते तूपर्यंत जग ना, मेल्यानंतर आम्ही दोघं घेऊ ना वाटून, तिसऱ्याला घ्यायची काय गरज आहे. स्त्री तर समजावून सांगतो, पण ती बी जास्त खडूस होती म्हणे म्हातारी, ती काय ऐकली नाही. मग त्याला काय करायचं, 3 हिस्से घाला म्हणे, माझा हिस्सा मी दत्तक ठेवणाऱ्या पोराला देईल. परत त्यांनी अडचण आणली, म्हणे दत्तक घेतला तर मग याचा हिस्सा आम्ही घेऊ. ते नाही म्हणे, त्याचा त्याला द्या आणि माझाही त्याला दे. काय करावं त्या 2 नंबरच्या म्हाताऱ्याने, एका मारवाड्याला सगळंच गहाण देऊन टाकलं. म्हणे तुलाही नको मलाही नको. त्या दिवसपासून आम्ही जे भूमिहीन झालो, नंतर आम्ही कष्ट करून जमिनी घेतल्या. सांगण्याचा उद्देश काय, की तिचा हक्क नाकारला. ती हक्क मागत होती त्यावेळेस, तर त्यांनी हक्क नाकारला आणि तो हक्क नाकारण्याकरता स्वतःचाही सत्यानाश करून घेतला. म्हणजे ही मानसिकता होती. आजपर्यंत ती मानसिकता. आता तसं करता येत, कायद्याने स्त्रीला तो हक्क मिळाला. कायदेशीर दृष्ट्या तिला हक्क मिळाल्यामुळे ती तिचा घर चालू शकते. म्हणजे कुठल्याही प्रतिकारांच्या, नाही तर काय झालं असतं त्या स्त्रीला, एक तर ती वाम मार्गाला लागली असती, किंवा मुलांचं संगोपन करू नसती शकली ना. मुलंही कुठे ना कुठे गुलामीत वाढले असते, आणि गुलामीत वाढले असते तर परत तुमचा धम्म लयाला गेला असता, परत गुलामी आली असती. म्हणून बाबासाहेबांनी ह्या खूप विचारांती केलेल्या गोष्टी आहेत, आणि ह्या विचारांती गोष्टी होण्याकरता बोधिसत्व निर्माण व्हावं लागतं. बोधिसत्व निर्माण झाल्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत. आणि मात्र बोधिसत्व नुसतं निर्माण होऊन भागते का, त्या बोधिसत्वाचं ऐकणारी प्रजाही निर्माण व्हावं लागते. कारण त्या लेवलचे तुम्ही नाही होणार, पण त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आम्ही ऐकल्या पाहिजे. आज नाही ऐकत. दुर्दैवाने बऱ्याचशा गोष्टी आम्ही बाबासाहेबांच्या विरोधात करायला लागलो, आणि त्याचे अर्थ लावून करायला लागलो. बाबासाहेबालाच जामीन बनवतो आम्ही, बाबासाहेबच म्हटलेत म्हणे असं करा म्हणून, आणि ते वरवरनं काही काही गोष्टीत खरं वाटतं, पण जेव्हा रिझल्ट त्याचा बेकार येतो, मग तेव्हा डोक्यात प्रकाश पडतो आणि वेळ निघून गेलेली असते. आता ही अबकडं मागायला मातंग आणि चर्मकार खूप पुढे आहे. एकदा कायदा झाला आणि मग त्यांच्यावर अन्याय झाला तर वेळ निघून गेलेली असते. कारण आजही आम्ही, असंच झालं मुस्लिमाच्या 3 तलाकचं. 3 तलाक ही त्यांच्यातली त्या वेळेस केलेल्या गोष्टी असते. 3 तलाक मी हदीसमध्ये वाचलं. त्यांच्यात 2 प्रकार आहेत. कुराणाला ते चॅलेंज नाही म्हणतात, परंतु हदीस नावाचा प्रकार आहे, त्याच्यामध्ये तुमचे विचार व्यक्त करायला प्रकार. त्या हदीसमध्ये म्हटलं होतं 3 तलाक कसे होतात. तिचं तलाक तलाक म्हणून तलाक नाहीये. एकदा तलाक म्हणायचा, आणि ते तलाक बोलताना रक्ताची नातेवाईक समोर असायला हवे. कारण हा तलाक म्हणताना त्या रक्ताच्या नातेवाईकाला तिचा गुन्हा सांगायचा, आणि आज तलाक म्हटल्यानंतर परत 1 महिन्याने दुसरा तलाक म्हणायचा. कधी म्हणायचा, संकल्पना कुठली आहे बघा, मी परत तुम्हाला समजावून सांगताना. त्या धर्माने स्त्रीवरती अन्याय न कधी करायचा, तो दुसऱ्या 1 महिन्यानंतर. कारण ह्या 1 महिन्याच्या पिरियडमध्ये हे सगळे नातेवाईक, त्याच्यामधली संकल्पना, त्याच्यामध्ये होणारा बदल, तो दुसरा तलाक दुसऱ्या महिन्यात म्हणणारच नाही. त्या महिन्यात नाही म्हटला तर हा लॅप झाला. ही संकल्पना कुणी सांगत नाही. असा 3 तलाक होता. त्याच्या 3 तलाकाचा अर्थ त्यांच्या लोकांनी ते फोनवरही तलाक द्यायला सुरुवात केली, आणि मग त्याचं क्रेडिट आमच्या मोदी साहेबांनी घेतलं. कारण धम्म कळाला नाही की मग अशा भानगडी होतात. 3 कुठून घेतले होते, तर तुमच्यामधलं त्रिवार वंदन असतं. कुठली गोष्ट 3दा म्हणता की नाही तुम्ही, बुद्धांनी सांगितलं होतं की झट्ट दिशी निर्णय घेऊ नका. सुखाचा असेल तरी नका. वंदन करतानाही त्रिवार करता तुम्ही, बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. कारण तुमच्या डोक्यात तुम्ही विनम्र होता. कोणापुढे होता त्यालाही महत्व आहे. दारू पिणाऱ्याच्या पुढे विनम्र होऊन चालन का? आणि म्हणून बुद्धाची ती संकल्पना होती की आम्ही विचार करताना 3 वेळेस केला पाहिजे, सुखाचाही आणि दुःखाचाही. त्या त्रिवार वंदनाचं नुसतंच आम्ही कर्मकांड करून टाकलं, त्याचा अर्थ नाही समजला.
त्याचा अर्थच तसा आहे की बुद्धापुढे विनम्र होताना आमच्या घरातल्या प्रत्येक गोष्टी करता आम्ही 3 वेळेस विचार केला पाहिजे. कारण त्या 3 वेळेस विचारामध्ये तुम्हाला खरं काय आणि खोटं काय ते कळेल. नुसतंच म्हणून टाकलं बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि नाही कळणार. पहिलाच प्रणाम करताना त्यात अंतर ठेवा, नंतर कळेल की मी कोणापुढे प्रणाम करतोय आणि मी तरी खरा करतोय का. बुद्धाला नमन करताना बुद्धाचं ऐकायचंच नाही, त्या नमनला काही अर्थ आहे का. आणि म्हणून ह्या गोष्टी समजून घेण्याकरता स्त्रियांना की ज्या पतीच्या याच्यामध्ये म्हणून हक्क ठेवला नव्हता, बाबासाहेबांनी तो मिळवून दिला. बाबासाहेबांनी नुसतंच विधवा झाल्यावरच दिलाय का नाही. जर अत्याचार होत असेल आणि तिला त्या घरामध्ये सुख लाभत नसेल तो नवरा सोडण्याचाही अधिकार दिला आणि त्याच्याकडून पोटगी मिळवण्याचाही अधिकार. कधीतरी विचार करून बघा ना, आपल्यावर वेळ नाही आली पण जी खरोखर दुःखी स्त्री असेल, एवढं असूनही स्टोर रॉकेल टाकून बाई जाळल्या जाते. एवढे कायदे असूनही. आत्ताचं गाजलेलं प्रकरण हागवणी नावाचं तुम्ही टीव्हीवर बघितलं असेल. 2 करोड हुंडा दिला बापाने आणि तरी ती मारली. मायबाप यायच्या अगोदर जाळूनही टाक. का होतंय. कारण प्रतिक्रांतीला तुम्ही तुमच्या घरामध्ये शिरकाव दिला, स्त्रीला तो दर्जा दिला नाही. बाप काय समजतो, फक्त खाली श्रीमंताच्या घरात दिली की माझी पोरगी सुखी राहील. नाही राहणार. कारण पैसा खाऊन सुखी होतं का नाही होत. आणि म्हणून बुद्धाने सांगितलं की तुमच्या धनामध्ये जोपर्यंत कुठल्याही गोष्टीचा आहे, जर वाहत्या पाण्याला खंड पडला तर त्याचं डबकं बनतं. संपत्तीचाही तसंच आहे. तुम्ही निश्चित कमवून साठवत ठेवले, विकृती येते त्याच्यामध्ये, गर्वपणा येतो. थोडं देण्याची जाणत ठेवा, कारण तुमच्यातला गर्वपणा हरण होतो. तुमच्यामध्ये दुसऱ्याचं दुःख जाणण्याची चित्त निर्माण होतं. आणि म्हणून कधी कधी आपल्यामधले ब्राह्मण का निर्माण झाले, तर आम्ही फक्त साठवण्याची वृत्ती ठेवली. बुद्ध दारिद्र्याला किंमत देत नाही. बुद्धाला दारिद्र्य बिलकुल पसंत नाही. पण बुद्धाला अनाचाराने कमवलेली संपत्ती पसंत नाही. अनाचाराने साठवलेली संपत्ती बुद्धाला पसंत नाही. बुद्ध म्हणतात निर्धारा वाहत्या पाण्यासारखं असलं पाहिजे. वाहतं पाणी कधीच अशुद्ध होत नाही. तुम्ही जर गावाकडे राहिला असाल, कारण आम्ही राहिलो आमच्या लहानपणी, ज्या नदीमध्ये ह्या गावामध्ये त्याला हगंदरी म्हणायचे, त्या दुसऱ्या गावामध्ये त्याच्या मधल्या याच्यामध्ये लोक पाणी प्यायचे. कारण वाहता झरा हा कधीच अशुद्ध होत नाही. हा तो जीवनाला लावलेला एक नियम आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाने जे विनय बी बनवले ना, तर सृष्टीला बघून बनवले, माणसाच्या चारित्र्याहून बनवले, माणसाच्या वर्तणुकीहून बनवले. आणि म्हणून त्याच्यामध्ये कधी कधी खूप लोक ऑब्जेक्शन घेतात की भगवान बुद्धांनी स्त्रीला दीक्षा द्यायला नकार दिला होता. आजही माहितीने काय आणि कधी तो नियम आला. आजही केवढीही मोठी भिक्षुणी असली तरी 2 दिवसाच्या सामनेरानही तिला प्रणाम करू नये असं विनय पिटकात आहे. का चेंज करत नाहीत. कारण ती जर महाचरो होत असेल, ती जर समाजाला एक दिशा देत असेल, तर तीही वंदनीय व्हावी ना, स्वीकारावं. भिक्षू संघामध्ये होईल याच्यावरती चर्चा, वादळ होईल. म्हणतील 3 वर्षाचा भिक्षू जास्त बोलतो, पण व्हायला पाहिजे. कुणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे. बुद्धाला शरण जाणं म्हणजेच तुमच्या बुद्धीला शरण जाणं आहे. मग ती माणसाची असो चाहे बाईची असो. प्रतिक्रांतीमध्ये बाबासाहेबाला हे प्रकरण लिहिण्यापाठीमागचा उद्देश होता. मधल्या ओळीमध्ये तुम्ही माणसाने याच्यात लिहिलेलं आहे काय सगळं तुम्हाला वाचायला नाही मिळणार. परंतु बाबासाहेबांचं लिटरेचर वाचल्यानंतर आणि जो बी कोणी प्रगल्भ होईल त्याला हे कळल्याशिवाय राहणार नाही. आणि जोपर्यंत आपण कुठल्याही संघटना असू देत, कुठलीही जात असू देत, कुठलाही धर्म असू देत,
जोपर्यंत स्त्रीला तो मुक्त करत नाही तोपर्यंत त्या जातीचा विकास होऊ शकत नाही, हे बाबासाहेबांनी सांगितलं. आणि म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की माझ्या घरात असणारी स्त्री नात्याने कोणीही असो, पण तेही एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. ते तिचा विकास झाल्यावरच माझ्या घराचा विकास होऊ शकेल. आणि म्हणून मी आज नेहमी सांगत असतो प्रवचनामध्ये, कधी कधी आम्ही स्त्रियांचं टॅलेंट मारून टाकलेलं. एम ए एम कॉम झालेली स्त्री आम्ही हाऊसवाईफ बनवली. तिला एक तर नोकरी करू दिली नाही किंवा तिच्या मनातलं कार्यही आम्ही तिला करू दिलं नाही. आणि म्हणून आमचा जो विकासाचा पारडा आहे तो असा आहे. आर्थिक लेवलवरती तेचा, आर्थिक लेवलमध्ये स्त्रीला आम्ही निर्णय प्रक्रियेत घेतलं नाही. राजकीय लेवलवरती तेच आहे. मी जसं विनोदानं आत्ता सांगितलं नाही, विनोद नाहीच आहे, हे वास्तव आहे. मोठा लीडर होतो पण बायको मात्र त्याला घरात पाहिजे. तिला तो बाहेर नाही पडू देत, तिला तिचं टॅलेंट नाही वापरू देत. तो तिच्यावरती जास्तच नाही ऐकायला लागले, तिच्या चारित्र्यावरती साजतोडे उडवायला कमी करत नाही. आणि सगळ्यातलं मोठं धन त्या बिचारीजवळ तेवढंच असतं. चारित्र्याचं खूप मोठं धन आहे. बाईला जर सांगतात तिथे म्हणून लिहून ठेवलं, त्याच्यानंतर त्याच्या गोळावर गोडलीने लिहून ठेवलंय की स्त्रीला जर तुम्हाला नामोहरम करायचं असेल तर तिच्या चारित्र्यावरती हल्ला करा, ती ऑटोमॅटिक सरेंडर होते. आणि आजपर्यंतच्या प्रत्येक गोष्टी तशाच करत आल्या. उलट्या स्त्रीला तुमच्या जातीला हरवण्याचं हत्यार बनवण्यात आलं. आणि म्हणून मागासवर्गीयाच्या किंवा अनुसूचित जनजातीच्या स्त्रियावरती बलात्कार का होतात, तो म्हणून दिलेला तुम्हाला वर्चस्ववादाचा सिद्धांत आहे. आजही तो डोळ्यातून गेला नाही. आजही तुम्ही माहिती आहे की नाही माहिती आहे की जसं गवई बंधूचे डोळे काढले गेले, कुठलं ते आहे की आता भोत मांगेच्या एका कुटुंबातल्या आजही ती प्रियांका, सुरेखा नुसताच अत्याचार नाही केला तर विटंबनाही केल्या गेली. का केल्या गेली? तर आम्ही त्या प्रतिक्रांतीला शिरकाव दिला होता, त्यांना केलं. कारण ती सुरेखा असेल, प्रियंका असेल, प्रियंका ती होमगार्ड मध्ये नोकरी म्हणजे पोरगी NCC मध्ये हे करत होती. हा इतिहास सगळेजण विसरून गेलो आम्ही. त्या भोतमागेचं कुटुंब संपलं. फाशी झाली काही लोकांना, अजून तिची अंमलबजावणी झाली नाही. अॅट्रॉसिटी कायद्यातून निर्दोष सुटण्यात आलं आणि त्या गावाला, खैरलांजी या गावाला तंटामुक्तीचं महाराष्ट्रातलं 1 नंबरचं बक्षीस देण्यात आलं. केवढं मोठं खिजवणं होतं तुम्हाला. एवढा मोठा तंटा झाला, एक कुटुंब मारलं, त्या 2 स्त्रियावरती बलात्कार झाले, पूर्ण गावाने केले, त्यांची विटंबना केली आणि त्या गावाला तंटामुक्तीचं बक्षीस दिलं. आणि आम्ही मात्र शांतपणाने माणसाला तुम्ही ते केले, आम्ही आंदोलन, रेल्वे झाले, हे झाले, ते करायचंच नव्हतं. प्रगल्भ करायचं होतं आम्हाला. ती मनुस्मृती नेस्त नाबूद करायची होती. तो भोत मांगेची शपथ आम्हाला घ्यायला पाहिजे होती, ती नाही घेतली. एक वाक्य तुम्हाला आठवत असेल, जेव्हा परभणीचं प्रकरण झालं, कारण खूप विसरतो आम्ही, आणि तिथे एक आमचा शहीद झाला. सिमेंटची घटना तोडली होती, परंतु त्याला न्याय मिळाला, कोर्टाने न्याय दिला. त्याच्या पाठीमागचं एक वाक्य बाळासाहेब आंबेडकरांचं तुम्हाला कोणाच्याच विस्मरणात नसेल. ते एकदाच बोलले होते, सरकारला पोलिसाचे मुर्दे बघायचे का. बाळासाहेब आंबेडकरांचं काय वाक्य आहे? सरकारला पोलिसाचे मुर्दे बघायचेत का. खूप काही होतं त्याच्यामध्ये. त्यांना कळालं, तुम्हाला नाही कळालं. प्रतिक्रांतीच्या याला अडवण्याकरता परत एक उदाहरण सांगतो तुम्हाला. बाबासाहेबांच्या वेळेस बाबासाहेबांनी एक आग्रहलेख लिहिला मूकनायक मध्ये, आणि त्याच्यानंतर त्याच्या विरोधकचा त्यावेळेस धुपटकर म्हणून होता, त्याने त्याच्यात कुठं ते देशबंधू असं काहीतरी त्याचं एक मासिक होतं,
त्याच्यामध्ये त्याने लिहिलं की महार जास्त माजलेत, आम्हाला यांची डोकी फोडावं लागतील. बाबासाहेबांनी त्यांच्या आग्रहलेखात लिहिलं, धोपटकर जास्त ओतू मातू नका, तुम्ही आमच्या डोक्यावर प्रयोग करायला जाल तर आम्ही तुमच्या पाठी सरकू. मूक नाईकच्या अग्रलेखात बाबासाहेब लिहितात. कारण प्रतिक्रांतीची फक्त तुमची कृती ही खूप काही करून जाते, म्हणून ह्या कृती तरी आपण केल्या पाहिजे. विध्वंसक नाहीत, परंतु आम्ही त्या करू शकतो. एवढा जरी पुढच्याला धाक भेटला तर तुमच्यावरती अन्याय होणार नाहीत. आणि म्हणून बुद्धाच्या काळामध्ये सिंहाचं जातक सांगितलं होतं. भगवान बुद्धांनी सिंहाला दीक्षा दिली आणि मग सिंहाला सांगितलं की पानाती पाता वेरम. आता याचं भोजनच पानाती पाता वेरमने कसं चालेल? मग काय झालं की हा गावा शेजारी जायचा, काही मिळतंय का खायला ते बघायचा. लोकायला पहिल्याने भीती वाटायची, नंतर वाघोबा भरले, एक एक भाकरी द्यायला लागले, पोरांच्या मनातली भीती निघून गेली. पोरं वाघोबावर बसायला लागले, कान धरून चल घोड्या म्हणायला लागले. वाघोबा लुकडे झाले. जातं काय झालं असेल नसेल झालं माहिती नाही, परंतु तिथून जाताना बुद्धाने बघितलं, अरे मागच्या वेळेस तुला मी दीक्षा दिली तेव्हा चांगला गुबगुबीत होता, असा का झालास? म्हणे तुमचंच पंचशील पाळायला सांगितलं होतं तुम्ही. अरे म्हणे भल्या माणसं, मी तुला हत्या करायला नव्हती सांगितली, पण तुला ढरकाळी फोडायला नव्हतं मना केलं. ढरकाळी तर फोड. तशी आपल्या समाजाची गत झालेली आहे. तुम्ही हत्ती आहात पण तुमची ताकदच तुम्हाला माहिती नाही. ती डरकाळी आम्ही फोडली पाहिजे. जेव्हा सिंह डरकाळी फोडतो तेव्हा त्याच्या समोर कोणी जात नाही. मी का सांगितलं बाळासाहेबाचं वाक्य तुम्हाला? ते तेवढ्याच करता सांगितलं. ती डरकाळी होती की आम्ही काय करू शकतो, त्या पद्धतीने आपल्याला उभं राहावं लागेल. माझ्या आजच्या ह्या प्रवचनाचा, कारण एकच पान राहिलंय, 2-3 दिवस मला ते घालवायचे तुमच्याकरता, नंतर मी ती रिव्हिजन करेल, म्हणून एका पॅरेग्राफवरती मी तुम्हाला त्याच्या मधल्या लाईनी सांगतो, त्या तुम्हाला मला वाटते समजतील एवढी अपेक्षा व्यक्त करून आजचं प्रवचन आपण इथेच थांबूया.